नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। आज सगळे पोरं 4 वाजता उठून गेलेले आहे। मी उठलो 5 वाजता। बड्या सगळे पोरं अर्धा घंटा पहिले जाऊन बसले आहे। कोणीच रूम मध्ये नाही, बघू शकता तुम्ही। सगळे आता जाऊन बसलेले आहे। आता योगा चालू करणार आहे। काल काहीतरी झाला त्याने सगळे जण येऊन खतरनाक बसले आहे। राजभाऊ, तुमचं काय म्हणणं आहे? आज सगळे पोरं एवढे लवकर येऊन बसले आहे। लय दुख हो रहा है। मैं सांगू तो पण कसं योगा सेहत के लिए अच्छा होता है, फिट रहना पड़ता है। तो सुबह सुबह आप भी उठे हमारे साथ। हाँ, तर राजभाऊची गोष्ट आहे का? रोज रात्री सकाळी उठा, रात्री उठा, कधी उठा, पण योगा करा मित्रांनो। बघा, आजचा दिवस खूप एक्साइटिंग आहे। तर मित्रांनो, आता आपला योगाचा कार्यक्रम संपलेला आहे। एक नंबर योगा झालाय आपल्या यावेळीचा। आज पूर्ण एक नंबर जबरदस्त पुरा कार्यक्रम झालाय। म्हणजे सगळे पोट्टे 5 वाजता सुटून गेले, कोण 4 वाजता सुटून गेले। 6 वाजता कार्यक्रम चालू झाला। आता कार्यक्रम संपला, आता आपला नाश्ता वाजता होणार आहे। आपण आता काही थोडासा कार्यक्रम करून येऊ आपण, मग त्यानंतर आपण नाश्ता करायला जाऊ। मग आज दिवसभर आपला रांगोळी स्पर्धा, क्विज स्पर्धा, अशा अनेक प्रकारची स्पर्धा आहे, तर बघत राहा। तर मित्रांनो, आता आपला याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। आपण आता कार्यक्रमासाठी जातो। करण भाऊ आपली पण दाखव। तर आपण आता कार्यक्रम थोडासा उरपून टाकू। तुम्हाला पहिली वेळेस दाखवतो मी कार्यक्रम। कोणी काही कमेंट मध्ये म्हणू नका मित्रांनो। हा रोजचाच कार्यक्रम आहे। हा रोजचाच कार्यक्रम आहे ते। या गाव खूप जबरदस्त आहे मित्रांनो। खूप सुंदर स्वच्छ गाव आहे। हागणदारी मुक्त गाव आहे मित्रांनो या। तर आपण तुम्ही पूर्ण ब्लॉग पहा। पूर्ण ब्लॉग मध्ये फुल मजा येणार आहे, पहा। धन्यवाद। मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं सर्व इथं प्राथमिक कार्यक्रम चालू आहे। सेकंडरी कार्यक्रम जो मुख्य कार्यक्रम आहे तो तुम्हाला दाखवू नाही शकत काही रिझनमुळे, प्रायव्हसी रिझन्समुळे। तर इथं हे चालू आहे यांचा कार्यक्रम। ह्यांनी कार्यक्रम करायला त्या साईडला झाले आहे, आपण ह्या कार्यक्रम करायला त्या साईडला आलो। तर मित्रांनो, आपला पुरं काम झालेलं आहे आता। एकदम हलका सुना जग सुना लागे, कोई रहे ना जब अपना। तर अशीच मेहनत लागते मित्रांनो। NSS व्हॉलंटियर असंच नाही पण कोणी। हा जामणी गावामध्ये जबरदस्त आपला कार्यक्रम चालू आहे। आता आपण पटनाटकाची तयारी करणार, तिकडे जाऊ। ते आपले मित्र तयार झालेले आहे पटनाटकासाठी। आपण कॅमेऱ्यानं त्यांचे फोटोज काढणार आहोत आणि त्यांचे आपले हे रांगोळी काढणार आहोत। हे आपले जामणी गावातले रहिवासी आहे। तुम्हाला काय वाटते आमच्याबद्दल? म्हणजे कसं वाटलं कालचा कार्यक्रम? तुम्ही आलते ना? कसं वाटलं म्हणजे तुम्हाला काय वाटते का आम्ही सुरू होऊ शकतो असं काही? तर बघा मित्रांनो, याला खूप चांगला वाटला आपला ब्लॉग किंवा NSS कॅम्प बद्दल। तर खूप चांगला सपोर्ट मिळत आहे जामणी गावातल्या रहिवासीकडून। हे काका पण आहे। तर मित्रांनो, इथं आपला नाश्ता तयार झालेला आहे। आपला सगळा कार्यक्रम करून आपण आलेलो आहोत। आता इथं नाथ घोडे आपले नाश्ता वाढत आहे। आज उपमा आपल्याला इथं पियुष इंगोले पण वाढत आहे, बघू शकता। तर मित्रांनो, आता आपण आपला पटनाटकचा ग्रुप तयार झालेला आहे। आता हे सगळे चालणार आहे। आता 4-5 चौकामध्ये आणि पटनाटक करणार आहे। तुम्हाला ऑल द बेस्ट मित्रांनो। थँक्यू। आपण यांचे फोटो काढणार आहोत। प्रज्योत भाई आपले असिस्टंट आहे, पण त्याला असिस्टंट बनवण्यात दिले आपल्याला काही कारणावश। बघा चला एक वेळ प्रॅक्टिस करून टाकू। जोडो 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 जोडो। तर मित्रांनो, आता इथं आपली रांगोळी कॉम्पिटिशन चालू आहे। आपण सगळे रांगोळीचे फोटो काढतो। आपला प्रज्योत भाऊ इथं कॅमेरामॅन जो आहे तो सगळे नावं काढता। इथं सगळे आपण नावं लिहितो। तिथं आपण रांगोळी बघू शकता। आपण सगळे रांगोळीचे फोटो काढणार। तर ह्यांची रांगोळी वगैरे बघून घ्या। अशा प्रकारे आपण फोटो वगैरे काढणार बघून घ्या। तर मित्रांनो, आपल्या इथं ब्लड डोनेशन ब्लड चेकिंग, शुगर BP, रक्त तपासणी सगळं याचा कॅम्प चालू आहे। श्रेयस शेंडे भाऊ तुम्ही बघता। श्रेयस शेंडे भाऊ पूर्ण देवाची प्रार्थना करताय। श्रेयस भाऊचा नसता काही प्रॉब्लेम नाही, जेथून नसाचा श्रेयस भाऊला। श्रेयस अरे तुम्ही बघू शकता मित्रांनो, श्रेयस भाऊचा रक्त लाल आहे। मैडम
त्यांच्यासाठी टाळ्या. जेवण करणार नको. तर मित्रांनो आपला जेवण वगैरे झालेलं आहे. आता आपण इथं काही आपला संध्याकाळचा गॅदरिंग म्हणतो कल्चरलचा जो काम आहे तो करता. करण भाऊचा फोन आहे लावलेला आहे आपण चार्जिंगवर. तर तुम्ही बघितलं आपला सगळा खतरनाक काम झालं आजपासून. अँकरिंगच्या बद्दल विचारता ते मला. अँकरिंग पण करू आपण. अँकरिंग बद्दल आपल्याला थोडंसं आता तयारी करायची आहे. तर आजचा जर ब्लॉग छोटा होईल तर ते माझी गलती नाही. मी अँकरिंग करतो मित्रांनो. तर बाबा. तर मित्रांनो आपला जेवण घेऊन झाला. मग इकडे आले होते आपले आदरणीय दीपक शिवसर. त्यांनी आपल्याला म्हणजे नाटकामधून जसं आपल्याला आपला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करता येते ते शिकवलं होता. मग समोर खूप खतरनाक लोचा झाला मित्रांनो. तर मित्रांनो आजचा दिवस आपला खूप हेक्टिक मध्ये गेला आहे. आपण पुरी स्क्रिप्ट लिहिलेली आहे. आता आपला खूप जबरदस्त दिवस गेला आहे. इथं आपण 1000 अरेंजमेंट केल्या. 1000 झाला आहे. खूप 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 दिमागाचा काहीतरी झाला आहे मित्रांनो. तर आता इथे आपण प्रॅक्टिस करायला चाललो. तर तुम्हाला माझा परफॉर्मन्स वगैरे दाखवून देईन. तर प्रथम अभिवादन करते व तुम्हाला माहितीच आहे की बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी किती मोठे कार्य केले आहेत आणि आज आपला आजचा दिवस पूर्ण संपलेला आहे. आजची अँकरिंग चांगली झाली. प्रोग्राम पण चांगले झाले. इथे आपले सगळे फोटो काढता पुरा. आजचा प्रोग्राम खूप चांगला झाला आहे. अँकरिंग कशी झाली माहित नाही. मी फोटो टाकून खूप चांगली अँकरिंग केलेली आहे आज. बासुरी कशी वाजली मित्र? खूप चांगली. बासुरी खूप खतम बासुरी वाजली आहे बाई. मला बासुरी वाजली एक नंबर बासुरी वाजवली. मित्रांनो फॅन्स पण आले असं काही काढताय. बरोबर आहे. मित्रांनो मला ऑर्डर पण भेटणं चालू झालेलं आहे. असेच बघत राहा आपलं वॉक्स. मित्रांनो आजचा आपला कार्यक्रम पूर्ण संपलेला आहे. आज आपण बघू शकता रेट्रो डान्स झाला. दिव्यांनी खूप चांगली बासुरी वाजवली. त्यांनी अँकरिंग केली आणि खूप चांगल्याने सगळ्यांनी आपले परफॉर्मन्स दिले. आम्ही खास करून बॉईजनी साडी घालून हळदी कुंकूचा कार्यक्रम केला आणि तो किती चांगला झाला. सगळ्या लोकांनी एवढा चांगला प्रतिसाद मिळाला की लोक एकदम पागल झाले होते आमचा परफॉर्मन्स पाहून. चला धन्यवाद. आता आपण उद्या भेटून नवीन कार्यक्रम सोबत. धन्यवाद.